एमएससीबी प्रशासनाची मनमानी. बंद घरांवरती लावले डिजिटल मीटर. घरमालकांची कोणतीही परवानगी न घेता लावले जात आहेत डिजिटल मीटर. एमएससीबीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांनी जाब विचारताच एमएससीबीच्या अधिकाऱ्यांची घरमालकासोबत आरेरावीची भाषा. सध्या महाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत असून महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या वतीने गावोगावी डिजिटल मीटर बसवण्याचे काम सुरू झाले असून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मालकांना किंवा मीटरधारकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता डिजिटल मीटर सर्रासपणे लावत असल्याचे निदर्शनास येत असून महाड तालुक्यातील कोळ गावामध्ये बंद असणाऱ्या घरांवरती एमएससीबी मार्फत त्या घरात कोणी नसताना देखील त्यांना विचारात न घेता देखील डिजिटल मीटर बसवण्याचे सर्रास काम सुरू असून या संदर्भात संबंधित मीटरधारकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली नाही असा आरोप या ठिकाणच्या नागरिकांनी केला असून आमचे मीटर सुस्थित असून सुद्धा डिजिटल मीटर कंपनीच्या फायद्यापोटी आमच्या घरावरील सुस्थित मीटर काढून डिजिटल मीटर बसवले जात असल्याचा आरोप कोळगावच्या ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात डिजिटल मीटर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा करत आम्हाला आपण रोखू शकत नाहीत, तुमच्या घरापर्यंत आमचा अधिकार आहे असं अजब उत्तर ग्रामस्थांना देऊन अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री डिजिटल मीटर बरोबर कोणत्याही प्रकारच्या नागरिकांवर सक्ती केली जाणार नाही असे सांगत असतानाच विद्युत महामंडळाचे अधिकारी मात्र मुख्यमंत्र्यांचे आदेश पायमळणी तुडवत आहेत की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. घरचे मीटर बदलण्याचं काम सुरू केलं गावामध्ये येऊन. का तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती आणि आपली नेमकं म्हणणं काय? ना आमचं म्हणणं आहे, कल्पना आम्हाला माहीत नव्हती, परंतु आमचं मीटर चांगल्या प्रकारे चालत आहे, व्यवस्थित त्याचं रिडिंग चालू आहे. आम्ही बिल अगदी तारखेच्या तारखेला भरतोय आणि विनाकारण का आमचं काढताय तुम्ही? हा खराब झाला तर काढू शकता ना, तुम्ही न कळवता लोकांचे नुसते मीटर काढताय, तर तसं काय काढू नका. जेव्हा आमचा खराब होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू आणि काढून न्या. तुम्ही हरकत दिल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं काय नाही, मग मी त्यांना सांगितलं आमच्या घरात मुलं नाही, मुलं आले तुम्ही आमचं मीटर काढू शकता. उद्या मुलांनी माझी दाखल केली, मग ते म्हणले नोटीस देऊ आम्ही, का तुम्हाला तिकडे एमएससी वर टाकणार, तुम्हाला नोटीस तुमचा द्या, त्याच्यावर आमच्या काही शंका नाही. पण आमचा मीटर चांगला आहे, चालतो, कशाला तुम्ही करता आमचे? हो, त्यांना आमचा सरकारी कायदा आहे, म्हणजे GR नाही घालायचं, म्हणजे हे आम्हाला काय माहीत नाही, ते GRची काय आम्हाला कल्पना नाही. असेल जेव्हा कशी सत्य पडेल तर आम्ही देऊ काढू, मग दुसरं कामचा विरोध नाही ना. पण चालतोय मग त्याला काय बिघडवताय तुम्ही? ज्याचं बिघडलंय त्यांचं ठेवलंय आणि चालतोय त्याचं तुम्ही काढून नेता. आता या बाईची तक्रार आहे, तिचा चालू मीटर आहे तो ठेवलाय. तुमचा मीटर बदललाय, काय नेमका प्रकार? अहो, आता आम्ही घरी जेव्हा आलो तेव्हा आम्हाला समजलं, आम्ही घरी नसताना आमचं मीटर काढून नेले. आम्हाला माहिती पण नाही हो मीटर काढून नेणार आहेत म्हणून. आम्हाला आधी तक्रार आमच्याकडे यायचं, आधी आम्हाला सांगायचं बा तुमचा मीटर आम्ही काढणार आहे. मग आम्ही बोललो असं काढायचं का नाही. तो आमच्या शेजारचा मीटर काढलेला नाही, आम्ही घरी नसताना आमचं मीटर काढून काय आणि नेलं? ते म्हणतात ना आम्हाला तिकडून परवानगी आहे. आम्हाला तुम्ही परवानगी काढली, मग आम्हाला सांगितलं का नाही? आम्हाला सांगितलंच नाही मीटर तुमचं काढणार आहे म्हणून. आता बोललो आमचा मीटर आहे तो आम्हाला बसवून द्या, पुढचं तुमचं तुम्ही बघा. बोललो आमचा मीटर आहे तो आम्हाला बसवून द्या. आमची काय तक्रार? काय बोलले तुम्हाला की तुम्ही या तिथं ऑफिसला? आम्ही हो, ते बोले ऑफिसला या म्हणून. तुम्ही बोलो काढता बिल आम्हाला सांगितलं का तुम्ही मीटर काढणार आहे म्हणून? नाही ना, मग बोला आमचा मीटर आहे तो आमचा आम्हाला परत द्या बसून. आमचं म्हणणं काय नाही. मी महाडमध्ये असताना मला ग्रामस्थांचा फोन आला की सदर गावामध्ये एमएससीबीचे अधिकारी जे आहेत ते बळजबरी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम करत आहेत. हे काम करत असताना मी एक 5 मिनिटाच्या अंतरात इथे पोचलो असता मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं तुमच्याकडे परमिशन आहे का? तर ते म्हटले आमच्याकडे परमिशन नाही, आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर मी त्यांना विचारपूस केली असता हे परमिशन घेत असताना तुम्ही गावातल्या ग्रामस्थांना सांगितलं का? तर त्यांच्याकडून असं म्हणणं आलं की आम्ही ग्रामस्थांना सांगितलं डायरेक्ट बदलण्याचं हे काम केलं. हे काम करत असताना मी त्यांना विचारलं की सदर कुठली परमिशन आहे का तुमच्याकडे? बाबा तुम्ही बदलता, आता ही 2 घरं बंद असताना तुम्ही कसं काय मीटर बदललात? त्यानंतर मग त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना कॉल झाल्यानंतर ते इनवते म्हणून साहेब आहेत ते इथे आले आणि ग्रामस्थांजवळ अरेरावी भाषा करत त्यांना म्हटले की सदर ही प्रॉपर्टी आमची आहे, ह्या घरावरती आमची प्रॉपर्टी आहे. काय ह्या लोकांना, ह्या गोरगरीब लोकांना ह्या अधिकाऱ्यांनी काही पैसे दिले का प्रॉपर्टी होती हे करताना? जर मीटरचे पैसे टायमात बिलं भरले जातात, टायमात सगळं काय केलं जातंय, मग हे कुठल्या प्रकारे? ज्यावेळेस घरचा मीटर बंद पडतो त्यावेळेस अर्ज केला जातो, त्यावेळेस 8 ते 15 दिवस मीटर बदलायला लावतात.
मग हे कुठल्या बेसवरती? हे एखाद्या नामांकित कंपनीचं भलं करण्यासाठी काम करतात का? हे अधिकारी जे आहेत MECBचे ते लोकांची सेवेसाठी आहेत की लोकांवरती दमदाटी देण्यासाठी आहेत? हा एक प्रश्न आम्हाला पडला. ह्या बोलत असताना इनवते साहेबांकडनं असं आलं की तुम्ही ऑफिसला आहे, आम्ही बघू काय ते. मग हे यांचं म्हणणं आलं का? म्हणजे गुन्हा ह्यांनी करायचा आणि आपल्या लोकांवरती त्यांचं काम आहे गावातल्या लोकांना येऊन हे करणं. आता जे हे धोंडगे आहेत, राम धोंडगे, रोहिणी राम धोंडगे, ह्यांच्या तिथं मीटर बदलत असताना ह्यांनी विचारलं का मी नसताना मीटर का बदलताय नसताना सुद्धा? तर ते म्हणतात तुमचा मीटर फॉल्टी आहे. मग मी त्यांना विचारलं तुम्ही चेक कधी केलं? ते म्हणतात आम्हाला माहिती आहे फॉल्टी आहे म्हणून आम्ही चेक केला. बरोबर, चेक केल्याचं काहीतरी प्रूफ असणार ना तुमच्याकडे. मग हे कुठल्या बेसवरती बदलून देत आहेत? आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत, यांच्या GR मध्ये असा उल्लेख केलेला आहे की जर ग्राहकांची तक्रार असेल की बदलायचं नाही म्हणून तर ह्यांनी बदलायला नाही पाहिजे. मग हे बळजबरी बदलत आहेत. मग ह्यांच्यावरती शासन काय गुन्हा दाखल करणार हेच आता आम्हाला प्रश्न पडला. आणि गोरगरीब जनता आता कोणाकडे धाव घेणार असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. सर्व्हिस वायर पण आम्ही आहोत. सर्व्हिस वायरचे पण पैसे आम्ही कस्टमर भरतोय. आलं का लक्षात? तुम्हाला काही करायचं कोणतं इकडे करायचा, तिथं त्या मालकाला विचारतो काही करू नका. हो काय झालं बिलाचा प्रॉब्लेम मी आहे आता ते अहो मॅडम तसं नाही आहे. तुम्ही बघा आपलं. पण तुम्ही घर बंद असताना कसं काय बदललात? पहिले बोलले चेंज करा, आता मला नाही आता चेंज झालं. एक राहिलं त्यांचं मॅडम तुम्ही घर बंद असताना कसं काय बदलला? ते घरी कोण आहे का? त्यांना काकांना काकांचं नाव सांगू नको, काका पण नाही बोललं. पण तुम्ही माणसं विचारलं, तुम्ही आता खोईत हे पण त्याला थांबवलं ना. नाही बदलले त्यांनी. पण घरी होते त्यांचे का नाही मग बदलले? कामदार आमचं त्यांचं झालंय ते बोललेत ना महिन्याचं मीटर नाही बदललं. नाही बदलणार ते. मग घरी कोण नसताना तुम्ही बदलताय कसे काय? नाही नाही तोपर्यंत थांबायचं. ते मीटर बदला पहिले लोकांचे. संध्याकाळी बंद होतील ना. मीटर घरी कोण नसताना तुम्ही बदल कसा? आत्ताच 1-2 मिनिटं 10 मिनिटापूर्वी परमिशन झाली. 10 मिनिटापूर्वी बोलणं झालं की बाबा घरी कोण नसताना मीटर बदलायचे नाहीत. हां पुन्हा असं पण आहे की घरच्यांची परमिशन नसेल तर बदलायचं नाही म्हणून. जे की फॉल्टी आहे त्याच्या मीटरचे जे ॲक्यूचेक वगैरे केले तर ते हे स्लो वगैरे आढळू शकते. त्यासाठी ते मीटर फॉल्टी आहे आमच्या ह्याच्यात. त्याची रिडिंग तुमची जे वापरत आहे त्यानुसार होत नाही आहे. म्हणून आम्ही हे मीटर ज्या गावामध्ये चक्रीवाले मीटर आहे ना, ऐकून घ्या, चक्रीवाले जे मीटर आहे ते आम्ही बदली करतो सर्व. आणि त्यासाठी आम्ही कळवलं बी होतं, ग्रामपंचायतला कळवलं असेल. तुम्हाला जर कळवायचं असेल तर आम्ही तुम्हाला लगेच कळवू. ऐका मी काय होतं साहेब, चक्रीवाली मीटर आहेत ना, पण ह्यांचे स्मार्ट मीटर आहेत. नाही स्मार्ट नव्हतं, रोलेक्स कंपनीचं मीटर. नाही चक्रीवाली मीटर बंद आहे. 5 वर्षाची त्याची गॅरंटी असते. एक मिनिट 5 वर्ष त्याची गॅरंटी असते. रोलेक्स कंपनीचे मीटर 2012-13 ला आले. थांबा 10-11 वर्ष झाले. 5 वर्षाची गॅरंटी आहे ना. Guarantee. पुरे आलेले अजून 4 वर्ष नाही झालीत. नाही, पण त्याचं बरं meter ऐका, दाखवा ना, कुठं? बदललेली मीटर आहेत ते फोटो पुराच्या आहे ह्याच्यात. का? हां, ठीक. ऐका साहेब, पुराच्या ह्याच्यात बदललेली मीटर आहेत ते. बरोबर. पण ते जे मीटर आहे ना मावशी, तुम्हाला सांगतोय की तुमच्या वापरानुसार येत नव्हते. ते चेकिंग झाले असते तर तुमच्यावर. आता हे सर्व जे मीटर आम्ही बदली करतो चक्रीवाले, जिथे आम्हाला चक्रीचे मीटर जास्त वाटत आहे, जिथं वापर आहे त्यानुसार तुम्हाला बिल येत नाही आहे, ते वाले आम्ही सर्व बदली करत आहे. आणि आम्ही ग्रामपंचायतला कळवलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर बाकी जे राहिलेले आहे त्यांना सुद्धा आम्ही individual ऐका, करू ग्रामपंचायत तुम्ही कळलं मान्य करू आपण. शकतो. हां. आता ह्यांच्या शेजारचं मीटर काढलं, ही काय बोलली आमच्या मीटरला हात लावायचा नाही, आमचं मीटर काढायचं नाही. नाही, त्यांना त्यांचं काढलं त्यांचे नाही. चेक करू ना आम्ही आता. त्यांचं आता मशीन ऐकू चेक आणू, आम्ही चेक करू. ज्यांची मीटर नाही बदली झाली ना, शेजारचे मीटर तसेच राहिले. हा चेक करू आम्ही आम्ही. घरात नसेल आमच्या मावशी त्यांचं बी आम्ही मीटर चेक करणार आहे. आम्ही ऐकू उद्या. लावलं मग. नाही ज्यांचे बदली नाही झाले ना त्यांचे नाही check घरी करू. नसताना, माझं म्हणणं घरी नसताना का बदललं त्यांचं मीटर तुम्ही? हो, घरी आम्ही कोण नव्हतो. घरी कोण नसताना बदलत कसं काय हो? हा बघा कायद्यात असं पण आहे. कायद्यामध्ये ऐकून घ्या, मीटर बाहेर कुठं होतं यांचं मीटर? बाहेर आहे ना. बाहेर मीटर पर्यंत प्रॉपर्टी आमची आहे. ऐका, तुमची प्रॉपर्टी आहे मग घराची प्रॉपर्टी. तुम्ही काय पैसे देत काय घर बांधायला आम्हाला? काय मी काय बोलतो, घर बांधायला परमिशन दिलेत काय? पैसे दिलेत काय? मीटर जे आहे ना, मीटर पर्यंत आम्ही बदली करू शकतो. कसे काय? घरी कोण असं नाही. मीटरचे साहेब ऐका, मीटरचे पैसे आम्ही भरलेले आहेत. नाही मीटरचे पैसे भरले, डिपॉझिट आहे तुमच्याकडे. डिपॉझिट असते. हा मग मीटरचे पैसे तुम्ही नसते. हात लावताना, घरच्या इथं हात लावताना मीटरचे विचार न पैसे करतोय. तुम्ही उद्या याल, तुम्ही लाईन बघा, सर्व्हिस लाईन पासून पैसे घेता आमच्याकडनं. तुम्ही उतरा खाली गाडीवर. सर्व्हिस लाईन पासून पैसे घेता तुम्ही. असं नका बोलू की प्रॉपर्टी तुमची आहे. घर बांधायला पैसे दिलेत का तुम्ही ह्या लोकांना? नाही दिलेत.
मग प्रॉपर्टी कशी तुमची झाली तिथं? मीटर जे आहे ना, मीटरचे पैसे भरतोय, लाईट बिल टाइम भरतेत, घरी कोण नसेल तुम्ही मीटरचे बदलायचा जे तुम्हाला अधिकार नाही आहे. जे पैसे असतात ना ते डिपॉझिट साहेब, तुमचं बोलण्याचं चुकीचं आहे. तुमचं बोलणं चुकीचं आहे. मीटर तुम्ही वापस केलं तर पैसे तुम्हाला वापस मिळत असते. मीटर हे प्रॉपर्टी आमची असते. असं प्रॉपर्टी पण घरी कोण असेल तुम्ही बदलू शकत नाही. कुणाची प्रॉपर्टी असू द्या, बदलू शकत नाही घरी घरी आहे नसताना. ना आता. कोण नव्हते ना घरी त्या बदलले तेव्हा, घरी नव्हते बदलताना. आमची तुम्हाला तुमचं जे इथे मीटर faulty हात आहे, जोडून तुमचं विनंती तीच आहे Rolex कंपनीचं की घरी मीटर कोण होतं. नसताना तुम्ही बदलताय का मीटर? कोणाचं मीटर होतं? फॉल्टी मीटर होतं त्यांचं. आम्ही चेक केलं तर थांबा, तुम्ही चेक केलं फॉल्टी आहे की नाही? एक मिनिट थांबा, तुम्ही फॉल्टी चेक केलं का? हा चेक केलंय. कधी चेक केलं तुम्ही सांगा? कधी चेक थांबा मॅडम, तुम्ही कधी चेक केला फॉल्टी आहे ते? कधी चेक केला फॉल्टी आहे ते सांगा तुम्ही. त्यांचं सर मीटर घ्या. कधी चेक केला काय नाव तुम्ही? यांचं? राम धोंडगे. राम धोंडगे एक बाट त्यांचं मीटर. कधी चेक केला फॉल्टी आहे ते? ठीक आहे. तुम्ही ते तुमचं जर काही म्हणणं असेल दोंडगेजी, तुम्ही आम्हाला ऑफिसला कळवा. तुम्हाला चेक वगैरे ऐका ना सर्व सर, मी काय करून बोलतो, देऊ. ऑफिसला कळवलं आम्ही, मग तुम्ही डायरेक्ट बदलला तेव्हा आम्हाला कळवतं नाही नाही, तुम्हाला? आम्ही कळवलं हो. ऐका, आम्हाला कळवतं नाही का तुम्हाला? तुम्हालाही आम्ही कळवतो. आम्ही ग्रामस्थ आहोत ना. आम्ही आम्ही ग्रामस्थांनी ग्रामस्थ, कळवतो. ऐका आम्ही ग्रामस्थ आहोत ना. कळवतो तुमचं काम आहे ना तुम्हाला. कळवणं पण. कळवतो. तुम्ही ग्रामपंचायत लेटर दिला तिथं अजून ठराव नाही झाला, ठीक आहे ना. आम्ही मग तुम्ही डायरेक्ट कशी काय बदलायला? मनीषा सर्वांना नोटीस देऊन आपण काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नोटीस मध्ये असं पण आहे की सदर मीटर बदला असताना घरच्यांची परमिशन असेल तरच बदलायचं आहे. ठीक आहे. बरोबर ना? नाही तसं नाहीये. तसंच आहे फॉल्ट. ऊर्जा मंत्र्यांकडनं हे लेटर आहे, तुम्ही नाही तुम्ही पण घ्या, तुमच्या माहिती घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम डायरेक्ट बदलून. आणि सेवा पांढरकवडामध्ये केंद्र शासनानं आम्हाला GR पाठवलं आहे की 9 तारखेपासून 23 तारखेपर्यंत ते तुमच्यावर जेवढे दबाव मीटर असल्यामुळे तुम्ही करताय. आम्ही जे मीटर तुमच्या बदली करत ह्यांच्यावर आहोत, मावशी, नाही. ऐकून ऐका घ्या. बघ, हे तुझं घर बंद असताना केलाय ना, हे कुठल्या बेसवरती केलाय? लगेच तुमचा मीटर कसा फॉल्ट? म्हणजे तुम्ही अडकल्यात म्हणून फॉल्ट काय? नाही 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 नाही, तुम्ही लेटर द्या पाहिजे सर. ऐका, तुम्ही ह्यांना नोटीस द्या पाहिजे, फॉल्टी आहे ना, मग नोटीस का नाही दिली तुम्ही? मी काय म्हणतोय, आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतला दिलेली आहे. ग्रामपंचायत आणि जे ठराव मीटर झाला. आम्हाला ऐका, बदली करायचे आहे, ग्रामपंचायतला ठराव पोच दाखवा, ग्रामपंचायत पोच दाखवा सर. आहे आमच्याकडे office. झालं ना, मी काय बोलतो ग्रामपंचायत. पोच ऐका दाखवतो. तुमचं सर, ऐका काही ऐका objection असेल, सर, तर तुम्ही आमच्या आमचं काय कार्यालयात म्हणणं या, आहे, आम्ही चेक करून देऊ. आमचं काय म्हणणं आहे सर, ग्रामपंचायतीला लेटर दिलाय ना तुम्ही ग्रामपंचायतीला, विनोद साहेब नाही लावून देऊ शकत. ऐका ना, ग्रामपंचायत लेटर दिलाय ना, मग ते ग्रामपंचायत ठराव झाले कुठं? ग्रामसभा झाली द्या ना अर्ज अजून? आमच्याकडे, आमचं मीटर लावून द्या म्हणून. आता आमचं मीटर काढताना आमचा अर्ज घेतला होता काय? नाही तुम्ही पहा, मीटर तुम्हाला मी सांगतोय, मीटर पर्यंत आम्ही जे आहे, मीटर जे आमची प्रॉपर्टी आहे आम्ही ते बदली करू शकतो. कशी प्रॉपर्टी तुमची? कुठल्या बेसवरती तुमची प्रॉपर्टी आहे? नाही त्याच्यावर लिहून आहे मीटर. कशी प्रॉपर्टी तुमची? इथं मीटरला ठोकतात, फैल ठोकतात, तुमची प्रॉपर्टी आहे काय? तुमची सर्व्हिस वायर पासना पैसे घेत आहे, तुमची लाईन पर्यंत इथपर्यंत प्रॉपर्टी तुमची. मीटर पर्यंत असते आमची. आमच्या मीटरला हात लावायचा नाही. ठीक आहे, तुमचं जे ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही द्या आमच्या कार्यालयात. असं कसं सर? आम्ही तुम्ही लगेच तुम्हाला बदलल्यानंतर उत्तर देऊ. ठीक आहे. बदलल्यानंतर कसं काय तुम्ही आणि डायरेक्ट बाकी लोकांना आपण इंटिमेशन करून देऊ. नोटीस द्या, नोटीसला उत्तर आम्ही देऊ काय आहे ते. ठीक आहे ना. हा, तोपर्यंत आमच्या स्वतः घरच्या सर्वांना मीटरला हात नोटीस लावायचा देऊ नाही. आम्ही.